पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे। मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर हे शक्तीप्रदर्शन होणार असून खेड कृषी उत्पन्न बाजार समिती ते प्रांत कार्यालय या मार्गावर ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थकांनी एकाच वेळी वेगवेगळे हे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली असल्याने राजकीय वातावरण तापले आहे। मतदारसंघातील नागरिक, राजगुरुनगर शहर परिसर आणि तालुक्यातील नागरिकांचे या शक्तीप्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे। वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत उमेदवारांची स्पर्धा तीव्र असल्याने समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात जनसामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मंगळवारच्या शक्तीप्रदर्शनात ढोल ताशा आणि मिरवणुकीच्या माध्यमातून उमेदवारांच्या प्रचाराला वेग येणार आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू पुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयापर्यंतच्या मार्गावर ही मिरवणूक काढण्यात येणार असून यात हजारो समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे। या मिरवणुकीमुळे स्थानिक राजकीय वातावरणात उत्साह आणि स्पर्धेची झलक दिसून येणार आहे। या शक्तीप्रदर्शनात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई राजेंद्र पाचारणे या अर्ज दाखल करणार आहेत। अश्विनीताई हे बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला वेग दिला असून शक्तीप्रदर्शनात त्यांचा मोठा फौजफाटा दिसण्याची शक्यता आहे। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अश्विनीताईंनी स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग शेठ भोगाडे यांच्या सूनबाई दीप्तीताई प्रसाद भोगाडे या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून मशाल चिन्हावर उमेदवारी दाखल करणार आहेत। आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि जयसिंग शेठ भोगाडे यांचे बाजार समितीतील योगदान आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रियता यामुळे दीप्तीताईंच्या उमेदवारीला चांगला पाठिंबा मिळत आहे। त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शनात ढोल ताशाच्या मिरवणुकीने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला जाणार आहे। याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतून राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे यांच्या पत्नी सौभाग्यवती रोहिणीताई गणेश थिगळे या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। गणेश थिगळे यांचे बँकिंग क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि स्थानिक विकासातील योगदान यामुळे रोहिणीताईंच्या प्रचाराला आधार मिळाला आहे। राजगुरुनगर येथे भीमा नदी काठावर सुसज्ज बनवलेला दशक्रिया घाट या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। त्यांच्या समर्थकांनीही मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाग घेण्याची तयारी केली आहे। पक्षाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर हे अर्ज दाखल करायला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे। वाफगाव रेटवडी मतदारसंघ हा कृषीप्रधान भाग असल्याने उमेदवारांच्या प्रचारात शेती, पाणी पुरवठा, रस्ते विकास आणि शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर भर देण्यात येत आहे। राजगुरुनगर शहर परिसर आणि तालुक्यातील नागरिकांचे या शक्तीप्रदर्शनाकडे विशेष लक्ष लागले आहे। स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि युवक यांचा या कार्यक्रमात मोठा सहभाग अपेक्षित आहे।